नमस्कार. साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत गणित भाग 1 वर्ग समीकरणे यामधला सराव संच 2.4. त्याच्यामध्ये आपले जवळपास 4 प्रश्न झाले. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे प्रश्न 5वा 6वा आणि मूळ प्रश्न 3रा आपल्याला दिलेला आहे, जे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे. आता पहा, आपण सुरुवात करू. प्रश्न 5वा आपल्याला कशा प्रकारे दिलेला आहे, आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. बरोबर. मग आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा, वायचा वर्ग. प्रश्न 5वा वायचा वर्ग प्लस आपल्याकडे नंतर दिलेलं आहे 1/3y. 1/3y असं दिल्यानंतर पुढं दिलेलं आहे आपल्याला बरोबर 2. बरोबर 2 हे समीकरण आपल्याला दिले. या समीकरणामध्ये काय करायचे, आपल्याला छेदातला 3 काढण्यासाठी दिलेल्या समीकरणाला आपल्याला दोन्ही बाजूने 3 ने गुणायचं आहे. मी इथं लिहितो, दिलेल्या समीकरणाच्या दोनही बाजूला कितीने गुणायचंय, 3 ने गुणून. मग आता समीकरणाच्या दोनही बाजूला 3 ने गुणायचं म्हटल्यानंतर तुमचं समीकरण काय तयार होईल ते आपल्याला पाहावं लागेल. बरोबर. आता समीकरण आपल्याला दिलेले छेद आणि अंश याच्यामधल्या संख्या काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितले की समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणायचे. 3 गुणिला वायचा वर्ग अधिक 3 गुणिला 1/y बरोबर 2 गुणिला 3. अशा प्रकारे हे समीकरण तुमचा गुणाकार तुमच्या लक्षात यायला पाहिजे किंवा तुम्हाला करायचं आहे. आता इथं काय येणार आहे बघा, 3 गुणिला y 3y वर्ग अधिक हे 3 कॅन्सल झाले, राहिले आपल्याकडे y बरोबर 3 दोन्ही किती 6. आपल्याकडे समीकरण तयार झाले. आता ते व्यवस्थित मांडण्यासाठी आपल्याला परत ते समीकरण तयार करायचे. मग म्हणून आपण काय करू, 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 याची तुलना आपल्याला एका सूत्रासोबत करायची. सूत्र काय आहे तुमचं, मग इथं y आलाय म्हणून आपण इथं सूत्र घेऊ, ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. c तुलना करून त्याच्यासोबत काय करायची, आपल्याला तुलना करायची आहे. मग ही तुलना करण्यासाठी तुम्हाला a b आणि c च्या किमती या ठिकाणी काढायच्या आहेत. मग आपल्याकडे 3y आहे म्हणून a बरोबर आला तुमचा 3 बरोबर, कॉमा b ची किंमत काहीच नाही म्हणजे 1 आला आणि c बरोबर आहे आपल्याकडे वजा 6. अशा प्रकारे किमती तुम्हाला दिलेले आहेत. आता ह्या किमती झाल्यानंतर आपल्याकडे दुसरं एक सूत्र तुम्हाला दिलेलं आहे आणि सूत्र काय आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. b चा वर्ग वजा 4 गुणाकारामध्ये ac एवढं आपल्याकडे सूत्र दिलेलं आहे. मग आपण सरळ सरळ मांडू. इथं b चा वर्ग किती 1 चा वर्ग बरोबर. त्याच्यानंतर मग वजा 4 गुणाकारामध्ये a ची किंमत किती आहे 3 आहे, c ची किंमत किती आहे वजा 6. मग गुणाकारामध्ये याला कंसात घेऊ वजा 6. आता इकडं सरळ सरळ गुणाकार करा तुम्ही, जसा तुम्हाला येईल तसा तुम्ही त्या ठिकाणचा गुणाकार करू शकता. तो बरोबर. आता इकडं गुणाकार येते बघा 72 या दोघं जण आणि हा 1 त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे. बरोबर. मग मी काय करतो, तुमचा जो गुणाकार आहे तो गुणाकार जशाला तसा ठेव, कारण इथं तुम्हाला दिसणार नाही. मग म्हणून 1 अधिक 72 दोघांची बेरीज केली तर आपल्याकडं गुणाकार येणार आहे 73. मग आपल्याकडं सूत्र काय आहे, म्हणून y आपल्याला घ्यायचं आहे. बरोबर. काय घ्यायचं आपल्याला y. मग y बरोबर काय सूत्र दिलेले बाबा तुमचं, वजा b अधिक वजा वर्गमुळात इथं अधिक वजा वर्गमुळात काय घ्यायचंय b चा वर्ग वजा 4 गुणाकारामध्ये ac आणि छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये a. y आपल्या जाग्यावर बरोबर वजा 3 वजा b ची किंमत किती आहे तुमच्याकडे इथं लक्ष द्या 1 ती वजा आहे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात जेवढ्या किमती आल्या तेवढ्या किमती सरळ सरळ टाकून घेणे. आपल्याकडे बेरीज आलेली 73. मग 73 a ची किंमत किती आपल्याकडे 3
मग इथं येणार 2 गुणाकारामध्ये 3, अशा प्रकारे तुमची किंमत येणार आहे. मग म्हणून इथं परत वायचा वर्ग वजा 1 अधिक वजा वर्गमुळामध्ये 73 छेदामध्ये 3 दोन्ही किती आलं तुमचं 6. आता याचे अवयव आपल्याला पाडायचे, पण 73चे अवयव पडतात का? 73चे अवयव आपल्याकडे पडतात का? नाही. आता एवढं लिहून घ्या इथपर्यंत. ही स्टेप झाली झालं, फक्त अवयव आपल्याला पाडायचे आहेत. आपल्याकडं अवयव पाडायला मी तुम्हाला सांगितलं होतं. मग अवयव पाडण्यासाठी आपल्याकडे संख्या काय आहे इथं लिहितो मी. म्हणून y वजा बरोबर y बरोबर वजा b, म्हणजे वजा किती आला आपला 1, मग अधिक वजा वर्गमुळात आलेले आपले 73 आणि छेदामध्ये आलेले आहेत 6. आता या 73चे आपल्याला बाकीच्या संख्या घेऊन अवयव पाडता येणार नाही. म्हणून मग काय करायचंय बघा, लक्ष द्या इकडं. म्हणून y जशाला तसा वजा 1 इकडे घ्या अधिक वर्गमुळामध्ये 73 छेदामध्ये 6, किंवा मध्ये घ्या इकडे घ्या y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेदामध्ये 6. असे अवयव आपल्याला दोन्हीकडेही पडणार आहेत. एक अधिक येईल तुमचं, एक वजा वजा येईल, बरोबर. मग आपल्याला दिलेल्या एक सामायिक समीकरण दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत तुमच्याकडे, तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याकडे आले वजा 1 अधिक वर्गमुळामध्ये 73 छेदामध्ये 6, किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेदामध्ये 6. बस संपले तुमचे अवयव. अशा प्रकारे 5वा प्रश्न या ठिकाणी आपला संपणार आहे, म्हणजे संपलेला आहे. प्रश्न 6व्यामध्ये आपण जाणार आहोत. तोपर्यंत प्रश्न 6वा लिहून घ्या. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. हे समजलंय, लक्षात आलंय? काही अडचण आहे का? नाही का? नसेल तर सरळ सरळ लिहा, बरोबर. प्रश्न 6वा लिहिलो मी. 5x वर्ग इथं लिहिलो 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. याची तुलना तुम्हाला माहिती आहे कशा सोबत करायची तुम्हाला, बरोबर. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून इथं सूत्र लिहू आपण. ax वर्ग किंवा ax अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून याच्यासोबत तुम्हाला तुलना करायची. तुलना झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ए बी सीच्या किमती काढायच्या असतात. मग ए बरोबर किती दिलेले आपल्याकडं, पहिली संख्या 5, बी बरोबर आली 13, सी बरोबर तुमच्याकडे दिलेले 8, याच्यामध्ये वजा एकही संख्या नाही. बरं, नसू द्या. पुढचं सूत्र काय आपल्याकडे दिलेलं, बीचा वर्ग वजा 4 गुणिले ए सी. मग इथं सरळ सरळ बीची किंमत आहे तुमच्याकडे 13, बीला कंसात घ्या, घेतलं, वजा 4 गुणाकारामध्ये ए गुणिला सी, बरोबर. आता 13चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती येणार आहे. आता इथं बेरीज करा, इथं गुणाकार करा. 5 चौक 20 आणि 20 8 किती येते ते बघा, बरोबर. किंवा असा जरी केला तर कोणताही बाजूने तुम्ही केला तरी बी तुमचा गुणाकार तेवढाच येऊ शकतो. आता सोपं करू आपण. इथं आपल्याला किमती काढायच्यात म्हणून एक 13चा वर्ग काढून घ्या, बरोबर. आता 13चा वर्ग आहे आपल्याकडे 169, वजाला वजा 4 25 आणि 20 8 160 असा गुणाकार आपल्याकडे येणार आहे. मग 160 बरोबर याची वजा बाकी सरळ सरळ या ठिकाणी करू, म्हणजे आपल्याला वजा बीचा वर्ग वजा 4 एसीची किंमत काढायला सोपी जाईल. दोघांची जर वजाबाकी केली तर तुमच्याकडे सरळ सरळ उत्तर किती आलं तुमचं 9, बरोबर. मग आपल्याला x घेऊन किमती काढायच्यात, म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4 AC हे जशाला तसं मांडायचंय. a गुणिला 2 गुणिले a याचा गुणाकार तुम्हाला सरळ सरळ इथं मांडायचा आहे. आता b ची किंमत किती आहे तुमच्याकडे ती किंमत तुम्हाला मांडायची. मग म्हणून आपण काय करू, वजा b ची किंमत आहे 13 अधिक वजा वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4 AC ची तुम्ही काय किंमत काढलेली आहे वर्गमुळामध्ये 9, हे इथं आपल्याकडे आली म्हणून तिला वर्गमुळात 9 घ्या. आता इथं याची किंमत आहे 5 आणि 2चा जर तुम्ही गुणाकार केला तर त्याचा गुणाकार आला 10,
मी डायरेक्ट गुणाकार करतो. आता इथं काय करायचं तुम्हाला, -13 अधिक वजा हे वर्गमुळातले 9 जर वर्गमुळाच्या बाहेर आले तर आपल्याला सोपं जाईल. म्हणजे त्या 9चं सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काय करायचं, त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे या ठिकाणी. बरोबर, काय घ्यायचं आहे, वर्गमूळ. मग वर्गमूळ जर 9चं तुम्ही घेतलं तर वर्गमूळ येणार आहे तुमचं 3 आणि याचा छेद राहणार आहे बघा 10. बरोबर, आता आपल्याला तर अवयव पाडायचे. मग x बरोबर तुमचे -13 अधिक 3 छेदामध्ये 10 येईल, किंवा -13 - 3 छेदामध्ये 10 येईल. आता इथं भाग तोडण्याचा प्रयत्न जरी केला तर भागाकार होणार नाही. इकडं वजा वजा अधिक होईल, इकडं वजा अधिक वजा बाकी होऊ शकते. आपल्याला मूळ अवयव काय पाहिजे ते बघायचे. बरोबर, आता इथं होऊ शकते बघा तुमची वजाबाकी. 13 मधून 3 तुम्ही वजा करू शकता, म्हणजे x बरोबर -10 छेदामध्ये 10 एवढी किंमत तुम्ही काढू शकता. किंवा इकडं जर किंमत काढायची तुमची ठरली तर 13 आणि 3 यांची बेरीज जर तुम्ही केली तर बेरीज आली तुमची 16 छेदामध्ये 10. इथं भाग घालण्याचा प्रयत्न जर केला तर इकडं x ची किंमत मी इथं कुठं मांडू, नाही मांडायला जागा नाही. हे झाले का रे तुमचं, 1-2 मिनिटात करून देतो. वरचं झालं लिहायचं सगळ्याचं, ठीक. हे मोठा प्रश्न तेवढा. बघा आता 10/10 ही जर आपल्याकडे किंमत आली तर आपली x बरोबर किंमत येईल -1. म्हणजे ह्या 10/10चा भागाकार जर तुम्ही केला तर. आता इकडं 16/5 आहे, याचा काय भागाकार करायचा, आता r म्हणजे किंवा. बरोबर, आता 16 आणि 10 या दोन्हीही संख्येला भाग घालायचं म्हणलं तर 2×8 = 16 आणि 2×5 = 10. इथं असा भागाकार होईल. मग हे -16 आहेत, वजा वजा, मग इथं -8 येतील. आता x बरोबर 1 किंमत आली तुमची 1 आणि दुसरी किंमत काय आहे 8 छेदामध्ये 5. बरोबर, x बरोबर 1 किंमत आहे तुमची किती आलेली आहे, -1. बरोबर, 1 किंमत किती आली तुमची, -1. किंवा x बरोबर आपले -8 छेदामध्ये किती आले, -5. असं दिलेल्या एक सामायिक समीकरणाची मुळे तुम्हाला दिलेली आहेत, ते पहा, लिहून घ्या. खूप सोपा प्रश्न होता हा. आता राहिला फक्त आपल्याकडे मूळ प्रश्न तिसरा तेवढा सोडवायचा, ते पण पहा. चला, समजलं, याच्यात काय अडचण नाही. प्रश्न 13व्यामध्ये प्रश्न 3ऱ्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ रकाने दिलेले आहेत. ते रकाने तुम्हाला भरा असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. x² + 2 वर्गमुळात 3x + 3 = 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा असं तुम्हाला तिथं रकाने दिले 4. त्याच्यामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या आहेत आणि त्याचे मुळे कसे येते काय येते ते तुम्ही सोडून बघा. नाही जमलं तर मी तुम्हाला ते प्रयत्न तुम्ही करा. वाटल्यास इथं तुम्हाला सोडून द्यायचं असलं तर मग मी नंबर टाकून सोडून देऊ शकतो. 1 नंबरला समीकरण दिले तुम्हाला, त्याची तुलना करायची तुम्हाला आणि ABCच्या किमती काढायच्या आहेत. ABCच्या किमती पण खूप सोप्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला b² - 4ac ची किंमत तिथं दिलेली आहे, ती किंमत काढायची. b बरोबर तुमचं येईल 2 वर्गमुळात 3 ही किंमत येणार आहे आणि त्याचा भागाकार जर केला तर समजा 2चा वर्ग 4 12 4×3 = 12 असा त्याचा गुणाकार 12 आणि इकडं 4 × 1 × 3 यांचा पण गुणाकार येणार आहे 12. म्हणजे b² - 4ac याची जर किंमत तुम्ही घेतली तर वर्गमुळाची संख्या b - 4ac b² - 4ac येणार आहे. त्याचं उत्तर येणार आहे तुमच्याकडे 0. रकाना 3ऱ्यामध्ये पण तुम्हाला काय दिले, वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. तिथं तुम्हाला काय सूत्र आहे आपल्याकडे, x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b² - 4ac छेदामध्ये 2 × a. हे सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. त्या ठिकाणी परत किमती टाकायच्या आणि वर्गमुळातल्या b ची किंमत b² - 4ac याची किंमत तुमच्याकडे येणार आहे 0. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. अशा प्रकारे तुमच्याकडे आणि सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा असा 4था रकाना तुम्हाला दिलेला आहे. त्या 4थ्या रकान्यामध्ये तुम्हाला किमती भरायच्यात आणि x बरोबर 2 किमती येणार आहेत. जसं आता आपण काढले त्या पद्धतीमध्ये त्या किमती येणार आहेत. चला, अशा प्रकारे आपला सराव संच 2.4 इथं थांबणार आहोत मित्रांनो. आपण कालचा मस्तपैकी रिझल्ट लागला आहे. तुम्हाला आज भविष्यामध्ये पण रिझल्ट चांगला लागावा ही अपेक्षा आहे.
धन्यवाद. काही अडचण आली तर मला नक्कीच कळवा.